अतिशय वेगाने विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते, प्रत्येक बाजूला डिमार्केशन, संपूर्ण साईटला कार कंपाऊंड, रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईटची सोय, संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड, संपूर्ण प्लॉट धारकांना आवश्यक वीज कनेक्शनसाठी स्वतंत्र डीपीची सोय या आणि अशा अनेक सुविधांसह युक्त विठू माऊली नगर मध्ये 1 ते 11 गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध। साईटचा पत्ता विठू माऊली नगर, MIT स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ, सातारा रोड, वाखरी, तालुका पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरास राजे महाराजे पेशवे संस्थानिकांनी प्राचीन मौल्यवान दागिने भेट दिले आहेत। मात्र या 315 दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये नसल्याचा धक्कादायक प्रकार समितीच्या सन 2021-22 लेखापरीक्षण अहवालात उघड झाला आहे। यामुळे भाविकांतून तीव्र संताप व्यक्त होतोय। पंढरीत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दररोज 50,000हून अधिक भाविक येतात, तर यात्रा कालावधीत लाखो भाविक येतात। येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा मिळाव्या म्हणून शासनाने सन 1985 साली विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची स्थापना केली होती। सन 2021-22 चे लेखापरीक्षण मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। यात अनेक वस्तूंच्या नोंदी नसल्याचे आढळून आले। राजे महाराजे संस्थानिक व पेशवे यांनी विठ्ठल रुक्मिणीस मौल्यवान प्राचीन दागिने दिले आहेत। मात्र विठ्ठलाचे 203 व रुक्मिणी मातेच्या 111 दागिन्यांची नोंद ताळेबंदामध्ये दिसून येत नाही। यामुळे संशय व्यक्त होत आहे। याबाबत मंदिर समितीने उत्तर अहवाल अगोदर जोडलेला आहे। नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मंदिर समितीच्या लेखापरीक्षक अहवाल सादर करण्यात आला। मात्र यामधील निकृष्ट दर्जाच्या लाडूविषयी चर्चा करण्यात आली। मात्र विठ्ठल रुक्मिणी मातेच्या अंगावरील दागिने व इतर बाबींकडे दुर्लक्ष करण्यात आले असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा अनागोंदी कारभार उघड झालाय। श्री क्षेत्र तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरातील देवीचा मुकुट चोरी प्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तुळजापूरमध्ये ज्या पद्धतीने दागिन्यांची तपासणी करण्यात आली त्याच पद्धतीने श्री क्षेत्र पंढरपूर येथील दागिन्यांची तपासणी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी भाविकांतून होत आहे। आता याबाबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्री शेळके यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूरकडे असलेले सर्व प्रकारचे दागिने पूर्णपणे सुरक्षित आहेत, यामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार झालेला नाही व तशी नोंद लेखापरीक्षण अहवालामध्ये नाही। लेखापरीक्षकाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांबाबत नियमानुसार कार्यवाही करण्याची मंदिर समितीने दक्षता घेतली आहे असा खुलासा केला आहे। नमस्कार, मी राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर। शासनाचा सन 2021-22चा ऑडिटर नेमणूक केली होती आणि त्याचा अहवाल आपण आत्ता झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या पटलावर ठेवला होता। आज काही समाज माध्यमांमध्ये त्याच्यामध्ये चांदीच्या काही दागिन्यांची नोंद घेतली नाही किंवा गहाळ झाल्याची वृत्त आलेलं आहे। त्याबाबत मी खुलासा करतो की जे गाभाऱ्यातील दरवाजा आहे, मुख्य गाभारा आहे, गाभाऱ्यात प्रवेश करताना अशा अनेक ठिकाणी आपण सर्वांनी पाहिलं असेल की चांदीची प्रभावळ आहे। तर ही चांदीची प्रभावळ त्या ठिकाणी सन 18व्या शतकातील आहे। त्याच्यावरच्या नोंदी जर आपण पाहिल्या तर सर्वांनीच आपण त्यात पाहिलेलं आहे की ते 18व्या शतकातील आहे। जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे। आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत, परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही। आपण महाराष्ट्र शासनाच्या विधी न्याय विभागाला तज्ज्ञ मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे। त्यांच्याकडून व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर त्याचं मूल्यांकन केलं जाईल आणि त्यानंतर त्या सर्वच गोष्टी ताळेबंदाला येतील। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती ही अतिशय सक्षमपणे आणि भाविकांच्या हितासाठी काम करत आहे। त्यांच्याकडून अशा ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत, त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत। तर या बाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या कालावधीत गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला
कुठलाही आधार नाही आणि याबाबत सर्व समाज माध्यमांनी याची नोंद घ्यावी.